नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूजाच्या मूर्खपणामुळे दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आणि इथे कृष्णा खूपच जास्त मानाने पुन्हा एकदा दुष्यंतच्या घराचं माप ओलांडत लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पूजाने जयकांतबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. जयकांतबरोबर लग्न करून येत इथे पूजाने बाळजाला 440चा आता झटका दिलेला असतो आणि तिने सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्या घरामध्ये गृहप्रवेश करत मैनावतीला इथे खूप मोठा धक्का दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पूजाला वाटत असतं की दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं केल्यानंतर डी परत घरी येईल. मग मी त्याला माझ्या गोड गोड बोलण्यामध्ये, माझ्या इथे लटक्या झटक्यांमध्ये त्याला परत एकदा अडकवेन, त्याला इथे माझ्या प्रेमात पाडेन, असं पूजाला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, तसं काहीसुद्धा होत नाही. कारण ज्या क्षणी कृष्णा आता तिच्या घरी जाते त्या क्षणी इथे दुष्यंतने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मी कृष्णाला कन्व्हिन्स करून तिला मनवून घरी परत घेऊन येणार, तिचा राग घालवणार आणि तिला माझ्याबरोबर मानाने परत घरी घेऊन येणार, असं दुष्यंतने ठरवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे पूजाला त्या गोष्टीची काही माहिती नसते. पूजा आपली इथे चांगली नटत असते, सजत असते आणि दुष्यंतची वाट बघत असते. आता संपूर्ण दिवस जातो. ती म्हणत असते, हा डी कुठे राहिला? सकाळपासून मी इतकी तयार झाली आहे, पण डी अजून आलेलाच नाही आहे. मग मी त्याच्या इथे आजूबाजूला फिरून त्याला माझ्या परत प्रेमात कसं काय पाडू, जर तो घरीच नाही आला तर? तेव्हा जयकांत इथे येतो आणि तिला म्हणत असतो, अहो इथे बघा, माझ्याकडे बघा तुम्ही मिवणीबाई, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही इथे डी डी कराल, तुमचा तिथे डी शेतामध्ये बी पेरतोय त्याच्या प्रेमाचं, कळतंय का? ते सुद्धा कृष्णाबरोबर. तो काही आता परत इथे येणार नाही. जोपर्यंत तो कृष्णाला इथे घरी घेऊन येत नाही ना, तोपर्यंत तो काही इथे येणार नाही. तुमचं जे काही स्वप्न आहे कृष्णाला घरातून बाहेर काढून डी बरोबर लग्न करण्याचं, ते स्वप्न कधीच नाही पूर्ण होणार. आणि तुमचं डीवरती एवढं प्रेम पण नाही आहे असं मला वाटतं. तुमचं ह्या प्रॉपर्टीवरती प्रेम आहे ना? मग एक काम करा, माझ्याबरोबर लग्न करा आणि या घरामध्ये सून म्हणून येण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करा. तुम्हाला इथे रांगडे पाटील घराण्याची सून व्हायचं आहे ना, मग करा माझ्याबरोबर लग्न. मी पण रांगडे पाटीलच आहे. तेव्हा इथे कृष्णा आता चांगल्या मोठ्या मुलाबरोबर लग्न करून, दुष्यंतबरोबर लग्न करून सुखात राहणार आणि मी आज जयकांतबरोबर लग्न करणार अजिबात नाही, असं समजून इथे पूजा जयकांतचा पुन्हा पुन्हा अपमान करत असते. तेव्हा जयकांत म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं ना तरीसुद्धा दुष्यंत तुमच्याकडे परत येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तो कृष्णाला घेऊनच परत येणार. मग तुम्हाला जर आता तुमच्या घरी जायचं असेल तर परत जा, नाहीतर माझी अट मान्य केलीत, माझ्याबरोबर लग्न केलं तर चांगलं आहे. तसंही तुम्ही मला आवडता, म्हणून मी तुम्हाला इथे लग्नासाठी विचारलं. तुम्हाला जर नसेल लग्न करायचं तर माझी काही हरकत नाही, पण तुम्हाला डीसुद्धा मिळणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त पूजा टेन्शनमध्ये येते. एवढं सगळं केलं मी डीला मिळवण्यासाठी, त्या कृष्णालासुद्धा घरातून बाहेर काढलं आणि आता हा डी काय करतोय? एवढं सगळं चांगलं घरदार सोडून, ऐशो आरामात राहणं सोडून तो त्या मातीमध्ये राहायला गेला आहे. आणि कुणासाठी? तर त्या भिकारड्या कृष्णासाठी. काय आहे काय ती? माझ्यासारखी ना सुंदर आहे, ना शिक्षण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिला धड बोलतासुद्धा येत नाही. आणि इथे डी इतका मोठा राजमेंढा मुलगा आणि तिच्या जाऊन शेतामध्ये राबतोय, तिथे जाऊन आता मातीमध्ये राहतोय. ही गोष्ट अजिबात पूजाला मान्य नसते. तरी एका बाजूला इथे आता तिला वाटत असतं की काही झालं तरी डी माझ्याकडे परत आला पाहिजे, कारण मला रांगडे पाटील घराण्याची सून बनायचं आहे, पण मला डीची बायको बनायचं आहे, त्या जयकांतची नाही. डीला या घरामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, तो जयकांतला या घरामध्ये मान सन्मान नाही. ही गोष्ट आता पूजाला माहिती असते, म्हणूनच तिला डी बरोबर लग्न करायचं आहे. पण ते काही आता शक्य होणार नाही. कारण प्रेक्षकांनो, काय होतं, इथे आता दुष्यंतने ठरवलेलं असतं की काही झालं तरी कृष्णाचा राग घालवायचा, तिला कन्व्हिन्स करायचं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत
हवे तेवढे प्रयत्न करत असतो. तिला गुलाबांची फुलं काय देतो, मी इथेच राहणार, बाहेरच झोपणार असा हट्ट काय करत असतो. त्याचबरोबर लहान मुलांना बोलावून तिच्याबरोबर खेळ काय खेळत असतो. या सर्व गोष्टी इथे दुष्यंत अगदी मनापासून करत असतो. पण प्रेक्षकांनो काय होतं, या गोष्टी आता पूजाला समजतात. मैनावतीला मान्य नाही आहे की इथे दुष्यंतने ज्या मुलीला नाकारलं त्या मुलीबरोबर, त्या सावित्रीच्या भिकारड्या मुलीबरोबर मी माझ्या जयकांतचं लग्न होऊ देणार नाही असं मैनावतीने ठरवले. कारण तिने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. जेव्हा जयकांत तिला लग्नासाठी विचारतो ते बोलणं आता तिने ऐकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत आता मनापासून प्रयत्न करत असतो तिला इथे कन्व्हिन्स करण्यासाठी. तेव्हा इथे पूजाने त्याला व्हिडिओ कॉल केलेला असतो. पूजा त्याला व्हिडिओ कॉल करते आणि दुष्यंत तो व्हिडिओ कॉल उचलतो. तेव्हा पूजा म्हणत असते, डी अरे हे सगळं काय आहे, तू काय तुझी अवस्था करून घेतली आहेस, डोक्याला काय बांधलेस आणि हे कसले कपडे घातलेस तू. तेव्हा डी म्हणत असतो, ए पूजा जास्त बोलू नकोस, कळलं ना, कसले कपडे म्हणजे माझ्या बायकोला हे असेच कपडे आवडतात आणि शेतामध्ये काम करायला गेलेला माणूस कधी इथे जीन्स पॅन्ट घालून जातो का, बघितलेस का तू कधी, म्हणून मी कम्फर्टेबल कपडे घालून गेलो होतो. तेव्हा इथे पूजा म्हणते, डी अरे हे सगळं तू का करतोयस, त्या कृष्णाचं प्रेम नाही आहे तुझ्यावरती. हे बघ मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करते, तुला पण माहिती आहे, म्हणून मी तुला म्हणते की जाऊ दे, त्या कृष्णाला सोडून दे ना, तू ये ना माझ्याकडे परत, मी तुझी वाट बघते. तेव्हा इथे पूजा म्हणत असते की हे बघ डी, आपण दोघेजणं लग्न करूया आणि सुखाने संसार करूया. मलासुद्धा माहिती आहे तुझंही माझ्यावरती अजून तेवढंच प्रेम आहे ना, म्हणून तर तू मला इथे घेऊन आलास तुझ्या घरी, बरोबर ना, आणि अजून राहू देतोयस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणत असतो, हे बघ पूजा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला माझ्या घरी आणलं, तुझी काळजी घेतली, हे मला तुझी काळजी आहे म्हणूनच. कारण का तर तू कृष्णाची बहीण आहेस आणि कृष्णाचा तुझ्यावरती खूप जीव आहे. तुला जर काही झालं तर कृष्णाला ते सहन होणार नाही, मला हे माहिती आहे. आणि म्हणून कधीकाली आपली मैत्री होती, आपलं प्रेम होतं, त्याचीसुद्धा मला जाणीव होती आणि म्हणून मी तुझा जीव वाचवला आणि तुला घरी घेऊन आलो. पण हे बघ एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव, इथे कृष्णाचा गैरसमज झाला आहे, तो मी दूर करेन, पण तू तुझा गैरसमज होऊ देऊ नकोस. एक गोष्ट तू लक्षात ठेव की माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला तुझी काळजी आहे, म्हणून मी हे सगळं केलं असं समजू नकोस. मी जे काही केलं ते तू कृष्णाची बहीण आहेस ना म्हणून केलं. कारण तू जो खोटाडेपणा माझ्याबरोबर केला आहेस तो मी कधीही विसरणार नाही आहे. आणि माझ्या तुझ्यावरचं जे काही प्रेम होतं ते तेव्हाच संपलं आहे आणि ते संपल्यानंतरच मी कृष्णाबरोबर लग्न केलं आहे. त्यामुळे मी कृष्णाला फसवलं आहे या गिल्टमध्ये सुद्धा मी नाही आहे. कारण मी तुला पूर्णपणे माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं, त्यानंतरच मी तिच्याबरोबर लग्न केलं. तेव्हा मला कुठे माहिती होतं की तू इथे कृष्णाची बहीण आहेस म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णाने हे बोलणं आता ऐकलेलं असतं आणि व्हिडिओ कॉलवरती तो म्हणतो, प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस, माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, अजिबात प्रेम नाही आहे माझं तुझ्यावरती, हे गैरसमज मनातून काढून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतने पूजाला क्लिअरिटी दिलेली असते की माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, माझं फक्त आणि फक्त कृष्णावरती प्रेम आहे. जगेन तर तिच्यासोबत, नाहीतर ती जर आयुष्यात नसेल तर जगणं सोडून देईल, पण बाकी दुसरा कोणाचाही विचार करणार नाही असं आता दुष्यंतने ठरवलेलं असतं. तेव्हा भक्ती आणि कृष्णा त्यांचं बोलणं आता ऐकत असतात. तेव्हा कृष्णाला कळतं की दुष्यंत सरकारचं खरोखर तिच्यावरती प्रेम नाही आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा अगं चल ना माझ्याबरोबर. तेव्हा भक्ती म्हणते, कृष्णा आता नाही म्हणू नकोस, आता तू स्वतःच्या डोळ्याने आणि कानाने ऐकलंस की नाही, दुष्यंत सरकार व्हिडिओ कॉलवरती पूजाला काय म्हणाले की त्यांचं तिच्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, त्यांनी काळजी घेतली तिची, पण मैत्रीच्या नात्याने घेतली, तुझी बहीण म्हणून घेतली, बाकी प्रेम वगैरे नाही गं, प्रेम तर त्यांचं तुझ्यावरतीच आहे. तेव्हा जास्त वेळ आता वाट बघायला लावू नकोस, जा बरं आता त्यांच्याबरोबर, त्यांना त्रास देऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा दुष्यंतला म्हणते की ठीक आहे, मी आता घरी यायला तयार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा दुष्यंतबरोबर घरी यायला तयार झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो पूजाला काय वाटतं की आता या घरामध्ये कृष्णा परत येणार, कारण दुष्यंत काही माघार घ्यायला तयार नाही. मग मी काय करते, जयकांतने मला लग्नासाठी प्रपोज केलं आहे ना, त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट करते, या घरामध्ये राहूनच आणि त्याचबरोबर इथे रांगडे पाटील घराण्याची सून बनूनच दाखवते आणि या घरामध्ये राहून कृष्णाला आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करते. इथे आता राहूनच मी दुष्यंतला जळवते,
त्याच्याच भावाबरोबर लग्न करून मग बघते ना दुष्यंतला कसा त्रास होत नाही ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जयकांतबरोबर लग्न करण्याचा निर्णय इथे कुणी घेतलेला असतो, तर पूजाने घेतलेला असतो. आणि मग पूजा लग्न करते ते सुद्धा अचानकपणे. ती इथे लगेचच जयकांतला म्हणते की आपण लग्न करूया, पण कुणालाही न सांगता, कारण मला आता कुठलीही अडचण नको आहे. आणि ती आता कृष्णाच्या नजरेमध्ये महान बनण्याचं काम करते. पूजा इथे लग्न करते आणि जयकांतला म्हणते की आधी आपण आमच्या घरी जाऊया. मंदिरामध्ये लग्न करून हार वगैरे घालून, मंगळसूत्र घालून, भांगामध्ये कुंकू भरून ती आता कृष्णाकडे येते आणि म्हणते, कृष्णा, हे बघ, तुला असं वाटत होतं ना की इथे डीचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून तू आमच्याबद्दल असा विचार करत होतीस की आम्ही दोघांनी एकत्र यावं आणि तू माझ्यासाठी त्याला सोडून जायला तयार झाली होतीस ना. पण हे बघ, मी आता लग्न केलं आहे जयकांतबरोबर, कारण त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं. तेव्हा मी आता जयकांतबरोबर लग्न करून सुखात आहे. तू माझी काळजी करू नको. तू आता डीचा विचार कर. प्लीज त्याच्याबरोबर घरी ये. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते, अगं पूजे, हे सगळं करायची काय गरज होती? तशी पण मी आता दुष्यंत सरकारांबरोबर घरी येणारच होतो, कारण त्यांनी मला सांगितलं आता की त्यांचं तुमच्यावरती आता प्रेम नाही आहे म्हणून. त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि या गोष्टीवरती मी विश्वास ठेवला होता आणि म्हणूनच मी घरी यायलासुद्धा निघाले होते. हे काय, तुला काय गरज होती हे सिद्ध करण्यासाठी की तुझंसुद्धा त्यांच्यावरती प्रेम नाही आहे म्हणून, आणि म्हणून तू हे लग्न केलंस? त्याची काय बी गरज नव्हती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाने जयकांतबरोबर लग्न केलेलं असतं दुष्यंतला जळवण्यासाठी, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग होत नाही, कारण इथे कृष्ण आता दुष्यंतबरोबर घरी यायला तयार झालेली असते. या गोष्टीने त्याला इतका आनंद झालेला असतो की जयकांत आणि पूजाच्या लग्नाचा सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूजाने लग्न तर केलेलं असतं, पण इथे कृष्णा त्या गोष्टीवरती विश्वास ठेवते की आता दुष्यंतच्या आणि तिच्या मनामध्ये काहीही नाही आहे. म्हणूनच इथे आता पूजाने सुद्धा लग्न केलं आहे आणि दुष्यंत सरकारने माझ्यावरील प्रेमाची कबुलीसुद्धा दिली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्ण आणि दुष्यंत हे पुन्हा एकदा आपल्या घरी आलेले असतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पूजा आणि जयकांतसुद्धा लग्न करून घरी आलेले असतात. जेव्हा इथे आता पूजा आणि जयकांत या दोघांना आता लग्न झालेलं मैनावती आणि बाळजा बघतात, तेव्हा प्रेक्षकांनो, दोघींनासुद्धा इथे खूप मोठा धक्का बसतो या गोष्टीचा की हे काय, ज्या भिकारड्या मुलींना आम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, तर एक आता घरामध्ये आली, तर दुसरीसुद्धा जयकांतबरोबर लग्न करून आली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा म्हणत असते की मला हे सिद्ध करायचं होतं की माझ्यामध्ये आणि डीमध्ये जे काय होतं ते सगळं संपलं आहे. इथे आता कृष्णाला विश्वास द्यायचा होता पटवून की आमच्या मनात आता तसं काही नाही आहे, तू तुझा संसार मोडू नकोस, हे मला सिद्ध करायचं होतं, म्हणून मी जयकांतबरोबर लग्न केलं. तेव्हा बाळजा म्हणते, अगं लगीन करायची काय गरज होती? आणि त्या मैनावतीने आता त्याच्यासाठी ज्या मुली बघितल्यात त्याचं काय करायचं? तेव्हा जयकांत म्हणतो की मलासुद्धा यांच्याबरोबर लग्न करायचंच होतं, आम्हीच त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं ना, हो की नाही हो, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, पूजा म्हणते, हो ना, तू मला लग्नासाठी विचारलंस आणि तू पण हँडसम आहेस तसा, तुला मी नकार का देऊ? आणि हे बघ, आता या घरामध्ये माझ्या मनामध्ये कुणाबद्दल काही अडी नाही आहे. दुष्यंतचं माझ्यावरती प्रेम नाही आहे हे त्याने मला सांगितलं, त्याचं कृष्णावरतीच प्रेम आहे आणि आता मला त्या दोघांच्या मध्ये यायचं नाही आहे. म्हणून तू मला लग्नासाठी विचारलंस आणि म्हणूनच मी तुला लग्नासाठी होकार दिला. पण प्रेक्षकांनो, इथे आता ती मनामध्ये कृष्ण आणि दुष्यंतसाठी डाव ठेवूनच आलेली असते, पण जी गोष्ट घडायला नको ती घडलेली असते, ती म्हणजे जयकांत आणि पूजाचं लग्न. मैनावती आणि बाळजा या दोघींनासुद्धा 440चा जणू काही झटकाच बसलेला असतो. एकतर आता कृष्णा परत घरी आलेली असते, कारण इथे दुष्यंत तिला कन्व्हिन्स करतोच आणि शेवटीला तिला घरी घेऊन येतोच. तर इथे आता एक कमी होती म्हणून की काय, तर दुसरीसुद्धा बहीण त्याच घरामध्ये आलेली असते आणि तीसुद्धा कोण, तर मैनावतीची सून म्हणून इथे पूजा आलेली असते. जयकांत तर खूप खुश असतो की पूजासारख्या मुलीने त्याच्याबरोबर लग्न केलं असं त्याला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, हे लग्न जरी पूजाने आता गोड बोलून केलं असलं तरीसुद्धा तिच्या मनामध्ये इथे कृष्ण आणि दुष्यंतबद्दल फक्त राग असतो. पण प्रेक्षकांनो, तिने इथे लग्न केलं म्हणून निदान कृष्णाच्या मनातला दुष्यंतबद्दलचा राग पूर्णपणे तरी गेला. म्हणजे तिच्या मूर्खपणामुळे का होईना, पण इथे कृष्णा आणि दुष्यंत हे पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र आलेले असतात
आणि त्याचबरोबर दुष्यंतने तिला सांगितलेलं सुद्धा असतं की त्याचं किती प्रेम आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्धवट राहिलेली गोष्टसुद्धा त्यांच्यामध्ये आता पूर्ण झालेली असते. त्यामुळे दोघेजण इथे खूपच जास्त प्रेमाने आणि खूपच आपलेपणाने पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात आणि आपल्या नात्याची इथे आता कडू आठवणी बाजूला ठेवून नवीन आठवणी निर्माण करत संसाराला नवीन सुरुवात केलेली असते.